आणि 10 लाखाला सुद्धा विकली जाते. काही पेंटिंग तर करोडो रुपयाची आहे. किती जुनी आहे आणि ती कोणी काढली याच्यावरती त्याची किंमत ठरते. जसं आपल्या आदिवासी एखाद्या वाडीवरच्या एखाद्या व्यक्तीने वारली पेंटिंग काढली, वारली चित्रकला हा वेगळा कोर्स आहे, तो फॅब्रिक पेंटिंगच आहे. एखादा सॅम्पल म्हणून 2-4 लाख रुपये तुम्ही काढू शकता, पण तो कोर्स वारली पेंटिंग वेगळा आहे, बरोबर. पण एखाद्या आदिवासी वारलीने जर वारली पेंटिंग काढली एवढी, तर तिला 100-200 रुपये मिळते. आणि तीच एखाद्या मोठ्या कलाकाराने काढली तर मात्र 1.5 लाख पर्यंत. पेंटिंगची कॉस्ट ही कोणी काढली आणि कुठे विकायला ठेवलेली आहे याच्यावरती आहे. तुम्ही लोकल मार्केटला जर विकायला ठेवली तर किंमत कमी राहणार. तर तीच पेंटिंग तुमचीच, तुमच्या सहीने तुम्ही जे आर्टला ठेवली किंवा तुम्ही काय म्हणतात ते आर्ट गॅलरीमध्ये ठेवली, जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ठेवली, तर तिथे एक्झिबिशन लावण्याचे पण 5-10 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतात. 2-2, 3-3 तासाचे. 3 तासात तुम्ही तुमच्या सगळ्या पेंटिंग लावायच्या. 3 तासात लोक येणार, बघणार, तुमची काही 5-10 लाखांचा खरेदी विक्री झाली, लगेच 3 तासांनी रूम मोकळी करायची. आणि 25-25 वर्ष जहांगीर आर्ट गॅलरीची बुकिंग असते. किती वर्ष? 25 वर्षानंतर किती तारखेला कोण तिथे एक्झिबिशन लावणार हे आज ठरलेलं आहे. तर एवढं या गोष्टीला डिमांड आहे. तर मग आपली पेंटिंग कुठे आपण अंमलात आणायची किंवा आपल्या पेंटिंगचा काय उपयोग करायचा? मग ओढणीसाठीच्या पेंटिंग काय आपल्याला काढता येतील का? ओढणीच्या डिझाईन